अरे आपण आपल्या म्हातारा झाल्यानंतर आपल्या नातवांना सांगू, ए प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक आम्ही आमच्या डोळ्यानं पाहिलाय का. भारत देश 22 जानेवारीची वाट पाहतोय. कशाची वाट पाहतोय? बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है. हो अवधपुरी का धाम बन गया है मंदिर, बन गया है. नमो सद्गुरु तू कया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवेला की सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तू कया देवा, हो यावरी न करावा प्रसंगी प्राप्त वेळी. चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरु जगतमान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू असणारे आणि तुकोबर आहे. थोडा ट्रबल कमी कर दादा, शिट्टी वाजतोय तुम्ही. ज्ञानी यांचे राजे साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य तेजोनिधी अखंड समाधिगण असणारे अलंकापूर निवासी माझे ज्ञानोबर आहे. ज्ञानोबरायचे प्राणस्य प्रियस्य कंठस्य असणारे तुकोबर आहे. यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय वैष्णवाचा आंतरिक लक्षण सांगतात. अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी, अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापासमोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा. तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा हा एक दिवशी कीर्तन महोत्सव काय कारणानं आहे, काय निमित्तानं आहे. तुम्हा सर्व औसेकर मंडळीला ज्ञात जरी असलं तरी सांगण्यासाठी कमीत कमी तुम्ही मला 500 ते 550 किलोमीटरहून बोलवलंय महाराज. नवीन वर्षाच्या या नवीन पर्वावर एक सुंदर आध्यात्मिक कार्यक्रम आपल्या भागाचे लाडके आमदार पवार साहेबांनी एवढं गोड नियोजन केलंय आणि त्यानिमित्त तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. पहिलं तर पवार साहेब, मी तुमच्या घरी आल्यानंतर मला एक मानसिक समाधान हे प्राप्त झालं की मी पहिल्यांदा महाराष्ट्रातला असा मंत्री नाहीये, असा आमदार नाही, असा खासदार नाही की मी त्याच्या घरी गेलो नाही. जर आता कीर्तनकार म्हणल्यानंतर प्रत्येकाच्याच घरी जाण्याचा प्रसंग येतो, पण तुम्ही आमदार असून सुद्धा मी ज्यावेळेस तुमच्या घरामध्ये प्रवेश केला त्यावेळेस मला अंतःकरणापासून सांगतो, मी नारदाच्या गादीवरून बोलतोय, तुम्ही समोर आहात म्हणून मी तुमचं वर्णन करणारा महाराज नाहीये. ज्यावेळेस मी तुमच्या घरात गेलो त्यावेळेस मला मनातून वाटलं की मी एका वारकऱ्याच्या घरी गेलोय महाराज. खरं सांगतो तुम्हाला, आज हे जे तुमचं वैभव दिसत असेल, तुम्ही राजकीय क्षेत्रात एका चांगल्या पदावर आहात, एवढा मोठा जो वटवृक्ष तुमच्या जीवनामध्ये उभा राहिला असेल, त्या वटवृक्षाचे जर सगळ्यात मोठे उपकार जर कोणते असेल, ही पुण्याई जर कोणाची असेल तर ती तुमच्या वडिलाची, हे तुम्हाला मान्यच करावं लागेल महाराज. रामायणातून हनुमंतराय वजा केल्यानंतर रामायणाला शून्य किंमत आहे. रामायणातून हनुमंतराया वजा जर केले तर रामायणाला शून्य किंमत आहे.
तुम्ही एवढे मोठे आमदार आहात, एवढं चांगलं कार्य करत आहात, पण तुमच्या जीवनातून तुमची वडील रूपी पुण्याई जर कमी केली तर आपलं जीवन शून्य आहे महाराज. त्यांच्या पुण्यावर आपला हा वटवृक्ष उभा आहे. जीवनामध्ये असा धार्मिक संकल्प केला तर उद्याचा महाराष्ट्र, उद्याचा भारत हा आपल्यासाठी खूप आदर्श भारत राहील. माझी विनंती आहे, आजच्या तारखेमध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण एवढ्या आदराने नाव घेतो, याचं कारण काय आहे? जाणकार मंडळी, थोडं लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. अरे छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या राजाचा आपण वर्षातून 2 वेळेस जयंती साजरी करतोय. काय एवढं आदर्श जीवन माझ्या राजाचं घडलं? याचं कारणच आहे, दिवसभर माझा राज्य कारभार करत होता, दिवसभर या गोरगरीब जनतेच्या सेवेची तयारी करत होता, आणि सायंकाळ झाली की माझे छत्रपती शिवाजी महाराज माझ्या तुकोबरायच्या कीर्तनाला जाऊन बसत होते. कोणाच्या? तुकोबरायच्या कीर्तनाला. आणि तुकोबरायच्या कीर्तनाची ऊर्जा घेऊन त्या राजाने राज्य कारभार केलाय. म्हणून 450 वर्ष झाले तरी माझ्या राजाचं नाव आजच्या तारखेमध्ये सुद्धा आजरा अमर आहे ना. जानेवारी हे नवीन वर्ष नाहीये महाराज. आम्ही हिंदुत्वादी लोक आहोत, संप्रदायाचे लोक आहोत. आमच्यासाठी नवीन वर्ष फक्त गुढीपाडवाचे. कोणतं आहे? गुढीपाडवा. ठीक आहे, आपण कालाय तस्मै नमः तारखेनुसार का होईना नवीन वर्ष आजपासून आपण सुरू केलंय. खूप चांगला संकल्प तुम्ही हाती घेतलाय. माझी विनंती गड्यानो तुम्हाला, माणसाच्या जीवनाची प्रत्येक सुरुवात हे देवापासून झाली पाहिजे. 150 वर्ष राज्य केले इंग्रजाने, पण अजून सुद्धा आपल्या अंतकरणामधले संस्कार नाही गेले गड्यांनो. माझी जाणकार मंडळीला विनंती, मायबाप, एखादं 40-50 लाखाचं घर जर तुम्ही बांधलं आणि त्या घराची वास्तुशांती असेल, घरभरणी असेल, त्या दिवशी ज्या दिवशी आपण पूजेला बसतो दोघं नवरा बायको, त्या दिवशी कमीत कमी माया हो, तुम्ही 5-6 हजाराची साडी तर घेताच का नाही? घेता. तुम्ही सुद्धा 2-4 हजाराचा ड्रेस घेता. माझं जाणकार मंडळीला फक्त एवढंच सांगायचंय, नवीन घरामध्ये, एखाद्या फ्लॅट मध्ये, एखाद्या रो हाऊस मध्ये आपण ज्यावेळेस प्रवेश करतो, वास्तुशांती करतो, त्यावेळेस अंगावर नवे कपडे घालून परिधान करून आपण त्या घरामध्ये प्रवेश करतोय. अरे मग जर घरामध्ये जात असताना जर नवे कपडे घालून जातोय तर नवीन वर्षाची सुरुवात आपण दारू पिऊन आणि मांसाहार करून कशी करू शकतात? असा सर्व मंडळीला विनंती आहे. अरे नवीन वर्षामध्ये पदार्पण करत असताना जुन्या ज्या काही गोष्टी त्या त्यागा. नवीन वर्षाचा संकल्प करा की देवा, आजपासून मी जीवनामध्ये व्यसन करणार नाही. हे तुमच्या जीवनामध्ये नवीन वर्ष आहे. मला द्यावे तेवढे धन्यवाद. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं मायबाप. अगदी गोड आहे. म्हणून अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हाला सर्व मंडळी समोर ठेवायची. थोडं लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे, 4 चरणाचा आहे. आपण पुण्यवान आहात की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा सुवर्ण योग तुम्हाला आणि मला प्राप्त झालाय. भागवतकार भागवतामध्ये वर्णन करत असताना किती गोड वर्णन करतात पहा. भाग्योदयन बहुजन्म समर्जितेन सतसंग मंच लभते पुरुषो यदा वै अज्ञान हेतु कृत मोहमद अंधकारनाशम विदाय हि तदोदयते विवेकः. काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय माणसाला कीर्तन भागवत रामायण आवडत नाही हो. आपण पुण्यवान आहात. पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय माणसाला कीर्तन भागवत रामायण आवडत नाही. मी दररोज कीर्तनातून सांगतो, अरे जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है. लक्ष देऊन ऐका. जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है, लेकिन मेरा भगवान हर किसी का सपना कभी पूरा नहीं करता मेरे दोस्त. उसी तरह इस धर्म मंडप में भी हर कोई आना चाहता है, लेकिन आता तो वही है जिसे मेरा भगवान बुलाता है. आपण पुण्यवान मंडळी हा दादा सर्व. मला आनंद आहे. संप्रदायाने, या वारकरी संप्रदायाने महाराष्ट्राला जेवढा आदर्श दिला तेवढा कोणालाच दिला नाहीये महाराज. याच ठिकाणी जर एखाद्या मंत्री महोदयाची सभा असते, याच ठिकाणी जर एखाद्या कॅबिनेट मंत्र्याची सभा असती, तर कमीत कमी एवढ्या लोकांना का होईना 500 पोलीस लागले असते. किती लागले असते? पोलीस मंडळी एवढी शांततेने बसलेली. एवढी शांतता फक्त तुम्हाला परमार्थातच भेटते, राजकारणात मरूस तर भेटणार नाही. ही ताकद आहे आमच्या संप्रदायाच्या लोकांची. खरं सांगतोय महाराज. 4 ते 5 लाख समाज माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या सोहळ्यात असतो. तुकोबराय सोबत 2-3 लाख समाज असतो. पण 5 लाख समाज असताना सुद्धा एकाही पोलिसाची गरज पडत नाही. हा महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाने दिलेला आदर्श आहे महाराज. काय आहे? आदर्श आहे. म्हणून हा समाज एकत्रित आणण्यामध्ये, हा समाज संघटित ठेवण्यामध्ये, या समाजाला जातीवादापासून दूर करण्याचं काम जर महाराष्ट्राच्या मातीमध्ये कोणी केलं असेल तर ते फक्त आणि फक्त माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायांनी केलेलं आहे. खूप गोड अभंग मी तुम्हा सर्व मायबापांच्या सेवेसाठी घेतलाय. पहा. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया,
तुकोबराय सांगतात त्याला वैष्णव म्हणा की ज्याचा अवघ प्रेम देवावर आहे. शास्त्रामध्ये 4 प्रकारचे वैष्णव आहे. अधम, 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 मध्यम आणि चौथा उत्तम. 4ही वैष्णव मी तुमच्या समोर ठेवणारे. फक्त शांततेने कीर्तन ऐका महाराज. मला काही विनोद जमत नाही बरं सर. कीर्तनात विनोद करावा असं काही लिहिलेलं नाहीये कुठं. हसण्यासाठी, मनोरंजनासाठी, विनोदासाठी विज्ञान एवढं प्रगतशील झालं की प्रत्येकाच्या खिशामध्ये मोबाईल आहे. तुम्हाला ज्या ज्या वेळेस बोर होईल त्यावेळेस हास्य कॉमेडी यात्रा पहा, हसत बसा. पण महाराष्ट्रातल्या कोणत्याच कीर्तनकाराकडून हसण्याची अपेक्षा करू नका. अरे कीर्तन हे तुमच्या आणि माझ्या परिवर्तनासाठी आहे. कीर्तन हे तुमच्या आणि माझ्या उद्धारासाठी आहे. कीर्तनकाराकडून जर तुम्ही विनोदाची अपेक्षा करायला लागले तर उद्या परमार्थाचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कीर्तन शांततेने ऐका. मी तर या मताचा महाराज आहे. किलोभर वेळ खाण्यापेक्षा 10 ग्रॅम कलाकंद खात जा. ताकदही तेवढी आणि बुद्धी बी वाढते महाराज. वेळ 2 किलो जरी खाल्ली तरी फायदा नाही. पोटही भरत नाही, खावंही वाटत. प्रकारचे वैष्णव मी तुमच्या समोर ठेवले. अधम, 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 मध्यम आणि चौथा उत्तम. पहिला जो वैष्णव आहे तो अधम आहे. अधम जो कधीच देवाचं चिंतन करत नाही त्याला अधम म्हणलेलं. काय म्हणलेलं आहे? अधम. लक्ष देऊन ऐका. अधम या शब्दाचा दुसरा अर्थ नास्तिक म्हणलं तर काही वावकस होणार नाही. एवढं गोड नियोजन केलंय तरी सुद्धा काही लोक इकडे येऊन पाहत नाही. अधमच समजायचे. काय समजायचे? अधम. प्रत्येकाच्या नशिबात कीर्तन नाहीये. प्रत्येकाच्या नशिबात परमार्थ नाहीये. प्रत्येकाच्या नशिबात भगवंताचं चिंतन सुद्धा नाहीये. काहीतरी पूर्वजन्मेचं पुण्य असल्याशिवाय कीर्तन भागवताविषयी अंतकरणामध्ये रुची निर्माण होत नाहीये. अधम जो वैष्णव आहे तो कधीच देवाचं चिंतन करत नाही. नास्तिक माणसाचं वर्णन करत असताना भागवतकाराने किती गोड वर्णन केलेलं आहे पहा. यदा वेदेषु देवेषु गोषु प्रेषु साधुषु धर्मीमय विद्वेषु सवाषु विनश्यती. जो वेदाला मानत नाही, एक ट्रबल थोडं कमी करतात याचं. जो गाईला मानत नाही, जो शास्त्राला मानत नाही, जो धर्माला मानत नाही त्याला नास्तिक म्हणतात महाराज. याच्यापेक्षा एक बरा आहे तो आदम आदम आहे. काही लोक कीर्तनाला नाही पण जेवायला का होईना येतात. मग जे कीर्तनाला येत नाही त्याच्यापेक्षा हा बरा आहे. कमीत कमी जेवायला का होईना येतो. एक वेळचा प्रसंग आहे. अकबर बादशाहने बिरबलाला प्रश्न केला. बिरबल, जी मालक, कितवी शिकलाय रे तुझा मुलगा? बिरबलाने जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं आहे. राजेसाहेब, समथिंग इज बेटर दॅन नथिंग. जे मुलं भरपूर काही शिकलेले त्यांच्यापेक्षा माझा मुलगा थोडा कमी शिकलेला आहे. आणि जे काहीच शिकले नाही त्यांच्यापेक्षा माझा मुलगा थोडा जास्त शिकलाय. तुम्हाला नाही जरी कळलं तरी माना हलवा, आपल्याला पुढे चालायचंय. ताण नका घेऊ. घरी जाऊन अर्थ पहा. इथं अजिबात टेन्शन घेऊ. माइंड फ्रेश करून कीर्तन ऐका. तिसरा जो वैष्णव आहे तो मध्यम वैष्णव आहे. मध्यम वैष्णवाचं वर्णन करत असताना शास्त्रकार सांगतात तो स्वतःही देवाचं चिंतन करतो आणि त्याच्या सहवासामध्ये येणाऱ्या प्रत्येक जीवाला देवाचं भजन करण्यासाठी प्रवृत्त करतो. नाशिकला एक खूप मोठे संन्यासी महाराज होऊन गेले. त्यांचं जीवनचरित्र वाचण्याचा योग माझ्या जीवनामध्ये आला. त्या संन्यासी महाराजांच्या आश्रमाजवळ एक जिल्हा परिषदची शाळा होती. कोणती शाळा होती? जिल्हा परिषदची शाळा. दुपारची शाळा सुटली की मुलं आश्रमात जायचे. ते साधू महाराज त्या पोरांना म्हणायचे, ए पोरांनो, ए मुलांनो इकडे या. आणि ते मुलं त्या साधू महाराजांकडे गेले की ते साधू महाराज काय करायचे? त्या पोरांना 4 आणे द्यायचे, 10 पैसे द्यायचे, 20 पैसे द्यायचे. आणि त्या पोरांना सांगायचे, ए पोरांनो ऐका ना, मला राम राम म्हणून चिडवा. काय म्हणायचे? राम राम म्हणून चिडवा. आता पोरांना चॉकलेट खायला भेटायचे, गोळ्या खायला भेटायचे. दुपारची शाळा सुटली की पोरं आश्रमात जायचे आणि त्या साधूला माहायचे म्हणायचे, ए राम आलाय रे, ए राम आलाय रे. ते मुलं पुढं पळायचे आणि साधू महाराज त्या मुलांच्या पाठीमागं पळायचे. पण साधू महाराज त्या मुलांच्या पाठीमागं पळत असताना साधू महाराजांच्या डोळ्यामधून आनंद अश्रू यायचे. तो साधू विचार करायचा, अरे जरी हे मुलं मला चिडवत असेल, जरी हे मुलं मला त्रास देत असेल, तरी पण मी यांच्या मुखातून भगवंताचं काय करून घेतोय? चिंतन करून घेतोय, नामस्मरण करून घेतोय. मध्यम वैष्णवाचं वर्णन करत असताना तुकोबराने किती गोड प्रमाण खर्च केलं पहा. सेवितो हर सवाटी तो अनेका, सेवितो हर सवाटी तो अनेका, सेवितो हर सवाटी सेवितो हर सवाटी
मानिका घ्या रे हो नका रानभरी. थोडं लक्ष द्या गड्या माझ्याकडून. 3 प्रकारचे वैष्णव मी तुमच्या समोर सांगितले. चौथा जो वैष्णव आहे तो उत्तम वैष्णव आहे. कोणता वैष्णव आहे? उत्तम वैष्णव. आणि उत्तम वैष्णवाचं वर्णन करत असताना शास्त्रकार सांगतात, उत्तम वैष्णवाच्या सहवासामध्ये येणाऱ्या सजीव गोष्टी देवाचं चिंतन नाही करत हो. उत्तम वैष्णवाच्या सहवासामध्ये येणाऱ्या निर्जीव वस्तू सुद्धा देवाचं चिंतन करतात. किती गोड नाथ बाबा ओवी खर्च करतात नाथ भागवतामध्ये पहा. निमिषार्थ तुटील वक्षण जेन सोडिती हरिचरण ते वैष्णवा माझी अग्रगण्य राया ते जान उत्तम भक्त. अरे मंगळवेड्याची भिंत कोसळली आहे. जगाच्या मालकाने नामदेवरायला आवाज दिलाय, नामा ए नामा. धावत पळत माझे नामदेवराय पांडुरंगाकडे गेले. पांडुरंगा काय झालं? काय नाही रे नामा, मंगळवेड्याची भिंत कोसळली आणि माझा चोखोबराय मरण पावला. जा त्याची अस्थी घेऊन ये. जगाच्या मालकासमोर हात जोडले माझ्या नामदेवराने, डोळ्याला धारा लागल्या. ओ पांडुरंगा, हजारो लोक मेले हो त्या भीतीखाली दडून मी चोखोबरायची अस्थी कशी ओळखायची? पांडुरंगाच्या डोळ्याला धारा लागल्या आणि पांडुरंग परमात्म्याने नामदेवरायला सांगितलं, नामा अस्थी उचल आणि कानाला लाव. ज्या अस्थीमधून श्री विठ्ठल ध्वनी येणार आहे ती माझ्या चोखोबरायची अस्थी. अनेक वर्षापासून कीर्तन ऐकताय तुम्ही, थोडं लक्ष देऊन कीर्तन ऐका. अरे मेल्यानंतर ज्या लोकांची हाडं विठ्ठल विठ्ठल म्हणत असेल त्या लोकांनी जिवंतपणे किती भजन केलं हे फक्त तुम्ही कीर्तनात ऐका. प्रॅक्टिकली करून पाहू अजिबात म्हणजे नाहीच ना. वा, आपल्यातलं जर एखादं मेलं आणि त्याचा हाडूक उचललं जर कानाला लावलं तर त्या हाडातून शांताबाई आवाज येण्याची दाट शक्यता आहे महाराज. काही काही हाडातून झिंग झिंग झिंगाट, काही काही हाडांत एवढी देशी पिलेली की हाडातून सुद्धा वास येऊ शकतो महाराज. हलकट लोक आहे. मला एक अजून कळलं नाही. मी दसक्रिया विधीला बहुतांशी कुठं जात नाही आमदार साहेब, पण आता 2-4 दिवसापूर्वी गेलो होतो. दसक्रिया विधी झाल्यानंतरची दसक्रिया विधीची जागा आहे तिथं आपण सारून घेतो, बरोबर आहे का नाही? तिथं फुलं वगैरे टाकतो. आता मी दसक्रिया विधीला गेलो, मग ते फुलं टाकण्याची पद्धत आहे. तर जी जागा सारून घेतली तिथं हळद कुंकू वगैरे टाकले होतं, फुलं टाकले होते आणि एक देशीची बॉटल सीलबंद होती. मला म्हटलं नेमकं काय प्रॉब्लेम असेल बा, हे का ठेवली? मी विचारलं का हो हे काय? त्याचे नातेवाईक सांगू लागले म्हणे महाराज ते देशी पिऊनच पेलय म्हणून देशी ठेवलेली. जीवनभर ज्यानं देशी पेली मेल्यावर सुद्धा तुम्ही देशीच ठेवता. किती बाहुळट विचार आहे महाराज. अरे कुठंतरी बदला नाही. एकीकडे सायन्स युगामध्ये आपण चंद्रावर चाललोय महाराज. काय झालंय? ज्यानं जीवनभर कोंबड्या खाल्ल्या त्याची असते सुद्धा पंढरपूरलाच. फायदा काय? तुम्ही उज्जैनला नेल्या आणि ओंकारेश्वरला नेल्या आणि पार अमरनाथला बी नेल्या तर काही फायदा नाही. ते ऑलरेडी नरकातच गेलेलं आहे ना. ते कुठंतरी थोडंफार सुधारलं पाहिजेत महाराज. म्हणून उत्तम वैष्णवाचं वर्णन करत असताना शास्त्रकार सांगतात उत्तम वैष्णवाच्या सजीव गोष्टी देवाचं चिंतन करतात, नवल नाही निर्जीव वस्तू सुद्धा देवाचं चिंतन करतात. 4 प्रकारचे वैष्णव मी तुम्हाला सांगितले. अधम, अधमाधम, मध्यम आणि चौथा उत्तम. वैष्णवाचे 2 लक्षण आहे. एक बाह्य लक्षण आणि दुसरं आंतरिक लक्षण आहे. बाह्य लक्षणाचं वर्णन करत असताना महाराज किती गोड वर्णन करतात पहा. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळसी माळ ताई कळवळा वैष्णवाचा 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 ताई कळवळा वैष्णवाचा वैष्णवाचा वैष्णवाचा, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा. 2 लक्षणं सांगितले होते मी तुम्हाला. एक बाह्य लक्षण आणि दुसरं आंतरिक लक्षण. बाह्य लक्षणाचं वर्णन करत असताना किती गोड बोलतात महाराज. ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, ज्याच्या कपाळाला गोपी चंदन टिळा आहे त्याला वैष्णव म्हणा. एक साधक धावत पळत तुकोबरायकडे गेला. ओ बाबा, अहो ज्यांच्या गळ्यामध्ये माळ आहे, ज्यांच्या कपाळाला गोपी चंदन टिळा आहे, असेही लोक ग्रामपंचायतच्या टायमाला धाब्यावर सापडतात. मग त्यांना वैष्णव म्हणायचं का? परमार्थातलं कोणतंही लक्षण बाह्य नाही. थोडं लक्ष देऊन कीर्तन ऐका. हल्ली लोकांची मानसिकता बदलून गेलेली आहे महाराज. लोकांची धारणा अशी झालेली आहे ज्याची दाढी मोठी तो सगळ्यात मोठा बाबा,
ज्याची गाडी मोठी तो सगळ्यात मोठा बाबा, ज्याची ढिरी मोठी तो सगळ्यात मोठा बाबा, जो युट्यूबर सर्वात प्रसिद्ध तो सर्वात मोठा बाबा. प्रसिद्धीवर महाराज ठरवणार आहे तुम्ही? अजिबात नाही. प्रसिद्धीवर जेवढा पुरुषोत्तम पाटील आहे तेवढीच गौतमी पाटील आहे. प्रसिद्धीचं काय घेऊन बसले महाराज? तुम्हाला कोण म्हणतं पुरुषोत्तम पाटलाच्याच कीर्तनाला पब्लिक आहे? तुम्ही गौतमीला आणून पहा, आपल्यापेक्षा डबल न लोक आहे. प्रसिद्धीवर महाराज नका ठरू. मी थोडं स्पष्ट बोलतोय, लक्ष देऊन ऐका. आवाज थोडा कमी ठेव रे दादा, माझ्याकडे लक्ष दे म्हणा तू. 2 तासाचं कीर्तन ऐकून कोणत्याही महाराजाला साधू नका म्हणत जाऊ. त्याचं 22 तासाचं जीवन पहा, नंतर त्याच्या चरण धरा महाराज. तुमचं काय झालेलं आहे माहितीये का? परमार्थ, पूर्वी परमार्थ जो विषय होता तो श्रद्धेचा होता, भावनेचा होता. आता परमार्थ सुद्धा चॉईसचा झालाय हो महाराज. अरे चॉईसनं मोबाईल वापरला पाहिजे, चॉईसनं चांगली वॉच घेतली पाहिजे, घडी घेतली पाहिजे, चॉईसनं गाडी घ्या ना, चॉईसनं बंगला घ्या, चॉईसनं बायको करा चांगली. पण परमार्थ हा विषय चॉईसनं नका करू गड्यांनो. तुम्ही जर महाराष्ट्रातल्या सर्व मंडळीला विनंती करील, त्यातल्या त्यात लातूरकरांना आणि त्यातल्या त्यात औसेकरांना माझी विनंती आहे, तुम्ही ज्ञानोबराय तुकोबरायच्या पांडुरंगाच्या अगदी जवळ असणारे लोक आहात. लक्ष देऊन कीर्तन ऐका. महाराष्ट्रात जेवढे जीवन जगतायत ना लोक, ज्ञानोबराय तुकोबराय सोडून आणि पांडुरंग परमात्मा सोडून आपली मान सुद्धा दुसऱ्याच्या चरणावर गेली नाही पाहिजे. त्याला वारकरी मंडळी म्हणतात महाराज. काय कमी केलंय ज्ञानोबराय तुकोबराय तुम्हाला? अजिबात नाही. आपलं काय झालंय माहितीये का? घरी कामधेनू गाय पण जर्सीचं दूध प्यायची सवय झालेली. अजिबात नाही. बाह्यरंगाने कोणाला साधू ठरवूच नका, बाह्यरंगाने कोणाला महाराजही म्हणू नका गड्यांनो. महाराज ठरवत असताना तो ज्ञानेश्वरी मध्ये बसतो का पहा ना, तो गाथ्यामध्ये बसतो का पहा. उगा प्रसिद्ध आहे म्हणून कोणालाही साधू म्हणू नका, प्रसिद्ध आहे म्हणून कोणालाही महाराज म्हणू नका. माझी सर्वांना विनंती आहे. म्हणून बाह्यरंगाला शास्त्रामध्ये किंमत नाहीये, बाह्यरंगाला शास्त्रामध्ये किंमत नाहीये. अवघी देवावरी माया. अवघ या शब्दाचा अर्थ आहे सर्व. अवघ या शब्दाचा अर्थ काय? सर्व. सर्व या शब्दाचा अर्थ आहे संपूर्ण, आणि संपूर्ण या शब्दाचा अर्थ आहे सगळं. हे शब्द जरी वेगळे वेगळे असेल तरी पण देव सोडून ज्याच्या जीवनामध्ये दुसऱ्या कोणत्याच गोष्टीने त्याला अवघ मानतात. बरोबर आहे का नाही? एक साधक तुकोबरायकडे गेला. ओ बाबा, अवघ प्रेम मनुष्य देवावर कसं करू शकतो? देवाने ही सृष्टी निर्माण करत असताना, भगवंताने ही पृथ्वी निर्माण करत असताना प्रामुख्याने अशा काही गोष्टी निर्माण केलेल्या आहे की मनुष्य त्याच्यावर जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही. पहिलं प्रेम करतो मनुष्य माणसाच्या शरीरावर. बसणाऱ्या सर्व जाणकार मंडळीला माझा प्रश्न आहे, जगातल्या कोणत्या माणसाला असं वाटतं का आपले काळे केस पांढरे व्हावे? वाटतात तुम्हाला? वयाच्या अगोदर टक्कल पडा वाटतं आपल्याला? वयाच्या अगोदर टक्कल पडल्यावर एवढे जीवाला खातात महाराज लोक. आमदार साहेब, 2-4 वर्षापूर्वी माझ्याकडे गाडी होती फॉर्च्युनर. एक ड्रायव्हर होता माझ्यासोबत. हे चांगला गबूच्या गबू, 70-85 वजन होतं त्याचं. हे फक्त त्याच्या जीवनात दुसरं काहीच ज्ञान नव्हतं त्याला. गाडी एक गाडी, गाडी दोन्ही गाडी, गाडी त्रिक गाडी आणि गाडी चौक गाडी. एका वर्षात 3-3.5 लाख, वर्षाला 3-3.5 लाख किलोमीटर प्रवास करायचा. तब्येत एकदम गुबगुबीत होती. 30-35-40 हजार रुपये पेमेंट होतं त्याला. एकदा कासाऱ्या घाटात प्रवास करत असताना त्यानं गाडी थांबवली. मला म्हणे, काय तुमच्यासोबत फिरून फायदा हो म्हणे महाराज. म्हणलं काय झालं? पगार जास्त आहे. बरं खोडवण आहेच. खोडवण कळतं का तुम्हाला? म्हणजे कोणी प्रेमानं 1000-2000 रुपये जर दिले, ते 2-4-10-20 हजार, म्हणजे तुला 50,000 रुपये पेमेंट येणार म्हणलं. म्हणे काय फायदा आहे म्हणे महाराज, एवढं चांगला दिसायला मी गोरा पान आहे पण वर समजलाच नाही नव म्हणे मला. म्हणजे केस नव्हते, टक्कल पडलं होतं सगळं. म्हणलं मग त्याला मी काय करू शकतो? अहो म्हणे महाराष्ट्रात एवढे नामांकित डॉक्टर तुमच्या ओळखीचे, एखादा डॉक्टर तर असं बघा की माझ्या डोक्याला केस आले पाहिजेत. त्याचं नशीब एवढं चांगलं होतं. एका पुण्याच्या डॉक्टराचा मला फोन आला. म्हणे हॅलो पुरुषोत्तम महाराज बोलताय का? म्हणलं हो मीच बोलतोय दादा. माझ्या आईची पुण्यतिथी महाराज आणि तुमचं कीर्तन घ्यायचंय. म्हणलं काही हरकत नाही डॉक्टर साहेब. मग डॉक्टरांनी मला प्रश्न केला, मानधन किती घेणार? मी डॉक्टरला म्हणलं डॉक्टर 1 रुपया सुद्धा मानधन नको, फक्त माझी विनंती आहे. ते म्हणे काय? माझ्या ड्रायव्हरच्या डोक्याला केस आले पाहिजेत असं औषध द्या. ते हुशार होतं डॉक्टर. ते म्हणे काळजी करू नका तुम्ही कीर्तनाला या फक्त. कीर्तन वगैरे झालं. एका कुप्पीमध्ये एका बाटलीमध्ये औषध दिलं आणि डॉक्टरांनी त्याला सांगितलं 8 दिवस दररोज 4 वेळेस लावायचं. त्यानं तिथंच फॉर्च्युनरची चाबी दिली. म्हणे ही गाडी आणि तुम्ही. अरे म्हणलं इथून कसं तुम्ही तुमचं पाहत बसा, मला काही सांगू नका. ट्रॅव्हल्सनं बसलं घरी आलं. मी दुसरा ड्रायव्हर बोलून घेतला. मी 7-8 दिवस बिजी होतो, दररोजचे कीर्तन होते. 8 दिवसांनी मी त्याला भेटायला गेलो. आता ते सकाळी उठलं की 4 टाइममध्ये तेल लावायचं आणि चोळत बसायचं. मी ज्यावेळेस त्याला भेटायला गेलो, पहिले तरी कसे एवढाले होते.
त्या डॉक्टरनी जे तेल दिलं तर डायरेक्ट औषधाचा बायपासच झाला महाराज, काही राहिलंच नाही ना, डायरेक्ट सिमेंट रोड. माणूस माणसाच्या शरीरावर जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही महाराज. वयस्कर माणसाला म्हातारा म्हणलं तरी राग येतो, मग त्याला असं वाटतं मला जीवनभर तरुणच म्हणलं पाहिजे. पहिलं प्रेम करतो मनुष्य शरीरावर, दुसरं प्रेम करतो समाजावर. आज अब्जावधी रुपयाची प्रॉपर्टी लोकांकडे, पण समाधान नाहीये. म्हणून लोक पॉलिटिक्स मध्ये येतात, राजकारणामध्ये येतात. लोकांना वाटतं मला लोकांनी मानलं पाहिजे. अरे चांगले कपडे सुद्धा कशासाठी घालायचे, लोक काय म्हणतील. चांगली गाडी कशासाठी घ्यायची, लोक काय म्हणतील. घरची परिस्थिती नसताना 3 रुपये 4 रुपये 5 रुपये टक्क्यानं पैसे काढायचे आणि पोरीचं भव्य दिव्य लग्न करायचं. मी खरं सांगू का, मला तर सरकारला एक विनंती आहे. करोनामध्ये सगळ्या लग्नामध्ये 10-5 लोकांना परवानगी होती, तसं महाराष्ट्रामध्ये जेवढे काही लग्न आहे त्या लग्नाला जीवनभर करोना पाहिजेत महाराज. खरं सांगतोय तुम्हाला, महाराष्ट्रीयन लोकांचा सर्वात जास्त जर पैसा कुठं खर्च होता असेल, लग्नात आणि ग्रामपंचायत मध्ये. खायला काही भेटत नाही, जमिनी विकल्याशिवाय राहत नाही. अवघड काम आहे महाराज. आतापर्यंत एखादा ग्रामपंचायतचा सरपंच झाला आणि त्यानं 10 एकर जमीन घेतली, दाखवा ना तुम्ही. हा, सरपंच पदासाठी 10 एकर विकली, लिस्ट सांगेल मी तुम्हाला किती जणांनी विकली. मला एक कळत नाही, कोरोनाच्या काळामध्ये डीजे नसताना लग्न झालं का नाही हो? मंगल कार्यालय नसताना लग्न झालं, मेकअप वाली नसताना लग्न झालं का? मेकअप करायची गरजच काय होतं, तोंडाला पोतेच बांधलेले होते. तू बी दूर, डोंट टच मी, लांबूनच हार टाकायचं, जवळ सुद्धा यायचं नाही. मग मेकअप वाली नसताना लग्न झालं, जेवणारे नसताना लग्न झालंय, मंगल कार्यालय नसताना लग्न झालं, घोडा नसताना घोड्याचं लग्न झालं का नाही? तुम्ही थोडं नेटवर्क मध्ये या ना, तुम्ही असं 4G विनोद असतात काही, असं कळलं पाहिजे. ऐका, म्हणून माणूस शरीरावर जेवढं समाजावर जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही. 1 2 आणि तिसरं प्रेम करतो मनुष्य पैशावर. आज रात्रंदिवस आपण लोक कष्ट करतायत. ग्रामीण भागामध्ये तुम्ही जन्माला आलेले लोक आहात. कीर्तन संपल्यानंतर सुद्धा रात्री 12 वाजता लाईट आल्यानंतर आपण हरभऱ्याला पाणी द्यायला जातोय, गव्हाला पाणी द्यायला जातोय, शेती करतोय, उद्योग करतोय, धंदे करतोय, नोकऱ्या करतोय. कशासाठी करताय हे सगळं? देवासाठी का पैशासाठी हो? बोलत चला गड्यावर, लाजू नका. कशासाठी? पैशासाठी. हे नसल पटलं तर सोपं करून सांगतो, मी 500 ते 550 किलोमीटर प्रवास करून तुमच्या गावाला कीर्तनाला आलो. देवासाठी का पैशासाठी? नाही, बोला, लाजू नका, मला कळू द्या. कायसाठी? पैशासाठी. वा, पैशासाठी. नाही, असं स्पष्ट बोललं पाहिजे. आम्हाला कळू द्या ना आमच्याविषयी तुमच्या मनात किती पाप आहे, हे तोंडामध्ये बाहेर येऊ द्या तुम्ही. असं मनात नका ठेवू. मला एक कळत नाहीये का महाराज लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा चुकीचा झालाय. आमदार साहेब, काही कळत नाही हो. एवढं कठीण वातावरण झालंय आमदार साहेब. आम्ही जर कधी आता एखाद्या वेळेस नागपूरहून पुण्याला यायचं असलं तर बाय कार येत नाही, फ्लाईटनं. एअरपोर्टला जरी गेलो तरी लोक आमच्याकडे असं पाहतात की ते म्हणतात महाराज लोक कसं काय एअरपोर्टला? अरे तिकीट आमचं आहे, पैसे आम्ही दिलेले. मागच्या दिवाळीला माझी एक मुलगी, तिचं नाव वैष्णवी आहे, मग ती म्हणे बाप्पू मला तुमच्यासोबत पुण्याला यायचं, मला शॉपिंग करायची. म्हणलं काही हरकत नाही. सकाळचं कीर्तन संपलं आणि मग आम्ही मॉलला गेलो. आता त्या मॉलची अशी पद्धत आहे की लोकांना असं वाटतं मॉलला फक्त उघडे नागडेच लोक गेले पाहिजे, धोत्रावाल्यांनी मॉलला जायचं काय पद्धतच काय काही कळत नाही. मी आपलं धोत्रावर गेलो, त्या मॉल मधल्या त्या माकडावानी त्या पोरी मेकअप केलेल्या, हे असे आखूड कपडे, माझं धोतर पाहून माझ्याकडे पाहून हसत होत्या. माझ्या मुलीने सगळं खरेदी वगैरे केले, मी बिल पे केलं. आणि तिथला जो मॅनेजर होता त्या मॅनेजरला म्हणलं इकडे ये. तो म्हणजे जी महाराज, त्या 2 पोरी ज्या हसत होत्या पोरींना म्हणलं इकडे या. त्या मॅनेजरला म्हणलं तुला किती पेमेंट आहे रे? तो म्हणे महाराज मला 25,000. बरं बरं बरं. तिची मुलगी हसत होती, भूतावानी माकडावानी मेकअप केलेला होता. तिला म्हणलं का ग काय पेमेंट आहे तुला? म्हणे महाराज मला 16,000 रुपये पेमेंट आहे. त्या दुसरीला विचारलं तुला किती पेमेंट आहे ग? ती म्हणे मी आत्ताच झाले 1.5 महिना लागले, मला 14,000 रुपये पेमेंट आहे. मी मॅनेजरला म्हणलं तुला 25,000 रुपये पेमेंट आहे. त्या मुलीला म्हणलं तुला 16,000 रुपये पेमेंट आहे. त्या दुसरीला म्हणलं तुला 14,000 रुपये पेमेंट आहे. तुम्ही ज्या महाराजाकडे पाहून हसता त्या महाराजाला लाख रुपये रोज आहे. मी जर तुम्हाला ठरवलं तर तुमच्यासारख्या 10 पोरी आमच्या गोशाळेवर शेण काढायला 20,000 रुपये महिन्याने ठेवू शकतो. संप्रदायाच्या कोणत्याही माणसाकडे हलकट दृष्टीनं पाहायचं नाही. संप्रदायाची सेवा करणारे लोक आहे महाराज. म्हणून या 3 गोष्टीवर माणूस जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही. पण तुकोबरायचं प्रमाण किती गोड. या 3ही गोष्टीला साधू संतांनी थारा द्याला नाही प्रमाण पहा.
विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, ची भाषा किती गोड आहे. विषय तो त्यांचा झाला नारायण. नाही विचार केला शरीराचा तुकोबरायने, मंबाजीबोने काठीनं मारलं तरी विचार केला नाही. समाजाचा विचार तर करायचा सांगितलेलाच नाहीये. अरे एवढं सुंदर देहू गाव असताना तुकोबरायला भामचंद्रावर जाण्याची गरज का भासली? एक जगद्गुरु तुकोबरायला भंडाऱ्या डोंगरावर जाण्याची गरज का भासली? जगद्गुरु तुकोबरायला भामचंद्र डोंगरावर जाण्याची गरज का भासली? याचं कारण हा समाज कधीच कोणाचा झाला नाही गड्यांनो. तुमचा आणि माझा खूप मोठा गोड गैरसमज आहे की आपण खूप मोठे स्टार आहोत, लोक आपलं खूप ऐकतात. परवा दिवशी एका ठिकाणी कार्यक्रम केला, तो म्हणे महाराज मी जर मेलो ना तर असं समजा आमच्या जिल्ह्याचं राजकारणच संपलं. ओ म्हणा दादा तू एकदा मरून तर बघ. या जगात कोणा वाचून काय राहिलंय महाराज? पूर्वीचे म्हातारे लोक म्हणायचे इंदिरा गांधी गेली भारताचं कसं होईल. काय झालं भारताचं? काही नाही झालं. इंदिरा गेली तर सोनिया गांधी आल्याच ना, भारत बंद पडला. सोनिया गांधी गेली, मोदी साहेब आले, तेही उद्या थकल्यानंतर कोणीतरी नवीन येणारच आहे. अरे ज्याच्यात नित्य बदल होतो, जिथं कोणा वाचून काही राहत नाही त्याला जग म्हणतात महाराज. तुमचे 5000 फॅन असले तरी तुम्हाला असं वाटतं की माझ्यासारखा या जगात प्रसिद्ध कोणीच नाहीये. जाणकार मंडळीनो माझं एक वाक्य लिहून ठेवा. लता मंगेशकरांसारखं गायन तर तुम्हालाही जमणार नाही, मलाही जमणार नाही महाराज. भारतरत्न पुरस्कार होता त्या मायमाऊलीला. कोणता पुरस्कार होता? कोणता? भारतरत्न. 40 ते 50 हजार गाणे गायले होते त्या मायमाऊलीने. एक गाणं डबल नाही, एक चाल परत नाही, प्रत्येक भाषेत गाणं गायलं होतं. 98 वर्ष जगली ती मायमाऊली, पण तिच्या कंठात सरस्वती होती. 16 वर्षाच्या लेकरासारखा आवाज होता. ज्या दिवशी मरण पावली त्या दिवशी फक्त एक दिवस भारतीयांनी तिचं स्टेटस ठेवलं. किती दिवस ठेवलं? लक्ष देऊन ऐका बरं, स्वतःला मोठे समजणारे लोक लिहून ठेवा काळजावर माझं वाक्य. भारतरत्न पुरस्कार असणाऱ्या लता दिदी मंगेशकर ज्या दिवशी मरण पावल्या त्या दिवशी फक्त एक दिवस भारतीयांनी तिचं स्टेटस ठेवलं. किती? आता भारतरत्न पुरस्कार असणाऱ्या माणसाचं स्टेटस लोक एक दिवस ठेवतात. आपलं स्टेटसच काय? इथून सुरुवात करू आपण. आंघोळीला पाणी टाकत नाही आपली बायको. चहा 8ला मागितला किती? 12:30च्या. आपलं काय वजन आहे महाराज? तुम्ही ताण नका घेऊ. एक पुढारी माणूस खादीचे कपडे घालून स्मशानभूमीतून चालला होता. खूप गोड प्रसंग आहे. पायात चप्पल नव्हती आणि चालत असताना स्मशानातून एक हाडूक त्याच्या पायाला टोचलं आणि ते हाडूक त्या पुढाऱ्याला सांगत होतं, ए वेड्या, एक दिन निकले सैर करणे मन में कई अरमान थे. किती गोड बोललं ते पहा, लक्ष देऊ. एक दिन निकले सैर करणे मन में कई अरमान थे, एक तरफ हरियाली थी और एक तरफ स्मशान थे, पैर के तले छुपी हड्डी हड्डी के ये बयान थे, अरे चलने वाले चल संभल कर हम भी कभी इंसान थे. वेड्या, तू जेवढ्या वजनात चालतोय समाजाचा विचार करू नका. अरे जो समाज ज्ञानोबराय तुकोबरायचा झाला नाही तो समाज तुम्हाला आणि मला काय मानणार आहे महाराज? मला एक कळत नाहीये. ज्याला समाजाची सेवा करायची, ज्याला धर्माचं काम करायचं, त्यांना समाजाचा विचार करू नका. ज्या झाडाला फळं जास्त आहेत त्याच झाडाला लोक दगड मारतात महाराज. ज्याला फळं नाही फुलं नाही त्याला दगड कसं मारतील? अजिबात नाही. एक म्हण तुम्ही लक्ष देऊन ऐका, हत्ती चले बाजावर और कुत्ते भुके. ह्या म्हणीचं महत्व आमदार साहेब मला अजून तर काही कळलं नाही. बरं, हत्तीचा आणि कुत्र्याचा मतदारसंघ वेगळा आहे. हत्ती जंगलात असतो आणि कुत्र कुठं राहतं? बोलत चला, कुठं राहतं कुत्र? बरं, किती जरी खात्या पित्या घरचं कुत्र असेल, एखाद्या मंत्र्याच्या घरचं जरी कुत्र असेल, ते गबू गबू इंग्लिश कुत्रे असतात पहा, त्याचं जर वजन मोजलं तर 20 किलो भरल. ते किती भरल? किती बी खात्या पित्या घरचं 20 किलो. हत्ती गरीबातला गरीब जरी मोजला तरी 2000 किलोचा आहे. किती? मग कुत्र्याची भाषा हत्तीला कळत नाही, हत्तीची भाषा कुत्र्याला कळत नाही. दोघांचा गट वेगळा आहे. शिंदे उद्धव नाही हा. जंगल गट वेगळा आणि गाव गट वेगळा. जंगल गट वेगळा आणि गाव गट वेगळा. दोघांचा मतदारसंघ वेगळा आहे. दोघांची भाषा एकूण एकायला कळत नाही. दोघं नातेवाईक नाही. दोघांचा रोटी व्यवहार नाही, बेटी व्यवहार नाही. मग जाणकार मंडळीला माझा प्रश्न आहे, हत्ती गावात आला की कुत्रे का भुकत असतील? हो, सोपं उत्तर आहे, अजिबात ताण नका घेऊ. हत्ती गावात आला की त्याला बघण्यासाठी लोक गोळा होतात आणि हे बऱ्याचशा कुत्र्यांना देख होत नाही म्हणून कुत्रे भुकतात. याच्यापेक्षा दुसरं उत्तर काहीच नाहीये. हत्ती गावात आला
की त्याला बघण्यासाठी लोक गोळा होतात आणि हे बरेचशा कुत्र्यांना देखवत नाही म्हणून कुत्रे भुकतात. पण माझ्या प्रिय कुत्र्यांनो, मला तुम्हाला हात जोडून विनंती करायची, हत्तीकडे पाहून भुकायच्या भानगडी. एखादा हत्ती जर चुकून माग वळाला आणि तुम्ही जर त्याच्या सोंडीमध्ये सापडले तर तुमचा कार्यक्रम लागल्याशिवाय राहणार. किती घुबडं एकत्रित आले आणि त्यांनी सांगितलं सूर्य नाही, सूर्य नसतो का हो महाराज? अख्ख्या राज्यातले घुबडं एकत्रित येऊ द्या. कळलं तुम्हाला? तुमच्या गावात टावर थोडं कमीच आहे महाराज. अख्ख्या राज्यातले जरी घुबडं एकत्रित झाले आणि त्या घुबड्यानं सूर्यासारख्या माणसाचा जर महत्व नाही मानलं तर घुबडाचं दुर्भाग्य असं असतं की घुबडा दिवसा दिसत नाही म्हणून घुबडं म्हणतात सूर्य नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून समाजाचा विचार करू नका. तुकोबराय सांगतात, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस काळ सारावा चिंतने, एकांतवाशी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या. ठीक आहे महाराज, शरीराचा त्याग ठीक आहे, समाजाचा त्याग ठीक आहे, धनाचाही त्याग केलाय माझ्या तुकोबरायनी. या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक माझे छत्रपती शिवाजी महाराज तुकोबरायकडे नजराणा घेऊन गेले. बाबा बायको अन्न करता मिली. तुकोबरायने सांगितलं, सोने रुपये आम्हा मृत्तिके समान, मानिक पाषाण खडे जैसे, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे एर वित्त धन ते मज मृत्तिके समान, कंटी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी, म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मजास. तुकोबराय म्हणतात, दिवट्या छत्रे घोडे हे तो बऱ्यात ना. मग या तिन्ही गोष्टीचा तुकोबरायने त्याग केला. याचं कारण अवघी देवावरी माया. ज्या गोष्टीचा साधू संतांनी त्याग केलाय त्या गोष्टीला तुम्ही आणि मी खूप मोठं प्राधान्य देतोय. इथं बसणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती, मायबाप वाक्य लक्ष देऊन ऐका. जगातल्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला परत मिळेल गड्यानो. गेलेला पैसा कमवता येईल, गेलेली सत्ता परत मिळवता येईल, गेलेलं पद परत मिळेल, गेलेली बायको परत मिळेल. पण एक वाक्य तुम्ही माझं काळजावर लिहून ठेवा, लाईफ इज नॉट वन्स मोर. लाईफ इज नॉट वन्स मोर. पैशानं माणसं जगत नाही, हे देवान केलेले उपकारच आहे महाराज. पैशानं माणसं जगत नाही, हे देवान केलेले उपकार आहे. आणि जर पैशानं माणसं जगले असते तर इथं बसणारे सगळे माझे मायबाप लक्ष देऊन ऐका, हे मोठे मोठे बोके मेलेच नसते, आपल्यासारखे गरीबच मेले असते महाराज. तिथं कोणाचाच वशिला चालत नाही. मग एवढा सुंदर नर्दे तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झालाय. कबीर महाराज किती गोड सांगतात. औट हात का मानव देह भगवान ने तुझको दिया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. एवढा 3.5 हाताचा नरद्य माझ्या जगाच्या मालकाने तुम्हाला भगवंताच्या चिंतनासाठी दिलाय. म्हणून सर्वांना माझी विनंती, देवाचं चिंतन करा. तुमचा आणि माझा देवावर विश्वास कमी पडतोय. अरे डॉक्टर ज्यावेळेस 4 तास ऑपरेशन करतात आणि ऑपरेशन थिएटरच्या बाहेर ज्यावेळेस डॉक्टर येतात त्यावेळेस नातेवाईक विचारतात, ओ डॉक्टर साहेब कसं आहे आमचं पेशंट? डॉक्टरच्या मुखातून पहिला शब्द निघतो, ओ मला जेवढे प्रयत्न करता आले तेवढे मी केले. आता या पेशंटला वाचवायची जबाबदारी जर कोणाची असेल तर ती फक्त कोणाची आहे? देवाची आहे. जाणकार मंडळीला माझी विनंती आहे, जिथं विज्ञान संपतं तिथं आमचं अध्यात्म सुरू होतं, तर आमच्या अध्यात्माचा शेवट कुठं असेल याचा प्रत्येकाने विचार करा गड्यांनो. विश्वास नाहीये तुमचा आणि माझा, देवावर विश्वास ठेवा. एका माणसाची सिर ब्लॉकेज झाली, लातूरच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये त्याला भरती केलं. 4 तास ऑपरेशन झालं. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर डॉक्टर आले. त्यावेळी डॉक्टरने बिल काढलं 25 लाख रुपये. किती बिल काढलं? 25 लाख रुपये बिल पाहिल्यानंतर तो म्हातारा जोऱ्या जोऱ्यात रडायला लागला. डॉक्टरला दया आली. डॉक्टर माळकरी होता. ओ बाबा माळकरी दिसताय तुम्ही, पंढरपूरचे वारकरी आहे? हो हो हो. हे 25 लाख रुपये जर तुम्हाला थोडे जास्त वाटत असेल तर त्यातले मी 10-5 लाख रुपये कमी करतो. फक्त तुम्हाला माझी विनंती आहे, आय एम रिक्वेस्ट, तुम्ही फक्त रडू नका, कारण तुम्ही माझ्या आजोबासारखे दिसता. म्हातारा हसायला लागलं आणि त्या डॉक्टरला सांगत होतो, ए डॉक्टर, अरे मी लातूरचा आहे रे. लातूर शहरामध्ये माझी 50 एकर जमीन आहे. किती आहे? 50 एकर जमीन. आणि माझा 1 गुंठा 25 ते 50 लाख रुपयाला चालला. एवढा श्रीमंत मनुष्य मी. तू 50 लाख रुपये जरी बिल काढला असतं तरी 2 मिनिटात मी ते बिल पे केलं असतं. एवढी श्रीमंती आहे माझ्याकडं. डॉक्टराला आश्चर्याचा धक्का बसला. डॉक्टर सांगतोय, मग एवढे जर तुम्ही श्रीमंत आहात, एवढा जर तुमच्याकडे पैसा आहे बाबा,
तर तुम्ही हे 25 लाख रुपयाचं बिल पाहून रडला का? त्यावेळेस रडता रडता ते म्हातारं डॉक्टरला सांगत होतं, डॉक्टर 4 तास ICU मध्ये तुम्हाला सांभाळलं तर माझ्या शरीराचं मेंटेनन्स तू 25 लाख रुपये काढलं. काय म्हणलं म्हातारं डॉक्टरला? 4 तास ICU मध्ये तुम्हाला सांभाळलं तर माझ्या शरीराचं मेंटेनन्स तू 25 लाख रुपये काढलं. वयाच्या 85 वर्षापर्यंत माझ्या देवानं मला सांभाळलं पण रुपयाचं सुद्धा मेंटेनन्स घेतलं नाही. हे दुःख माझ्या जीवनामध्ये. अरे नळपट्टी जर नाही भरली तर नळ बंद होतो. हा ग्रामपंचायतचा GR आहे. घरपट्टी जर नाही भरली तर तुम्हाला ग्रामपंचायतला उभं राहता येत नाही. हा GR आहे ग्रामपंचायतचा. लाईट बिल जर नाही भरलं तर मीटर कट करता. तुमचं ही लोड शेडिंग आहे. लक्ष देऊन ऐका. सकाळी 6:30 वाजता सूर्य उगवतो, संध्याकाळी 5:30 वाजता सूर्य मावळतो. आतापर्यंत सूर्याने कोणालाच कधी लाईट बिल पाठवलं नाही. तुमचा नेता तुमच्यावर खुश व्हावा याच्यासाठी तुम्ही त्यांचे वाढदिवस साजरे करता. तुमचा नेता तुमच्यावर खुश व्हावा याच्यासाठी तुम्ही त्यांचे बॅनर लावता. तुमचा नेता तुमच्यावर खुश व्हावा याच्यासाठी तुम्ही त्यांच्या कामं करता. अरे आईबाप खुश व्हावे याच्यासाठी आपण त्यांच्या पुण्यतिथ्या घालतो, त्यांची सेवा करतो. देवानं तुमच्यावर कृपा करावी याच्यासाठी तुम्ही काय केलेलं आहे, मी काय केलं, हा सर्व जाणकार मंडळीला माझा प्रश्न आहे. आपण एवढे सावध आहोत महाराज. पोरीला MBBS कसं करायची तयारी चालू आहे. शेतात काय लावायचं याची तयारी चालू आहे. 2024ची तयारी लोकांनी आजपासूनच सुरू केलेली आहे. बरोबर आहे का नाही? लोकांना माहिती आहे राम मंदिराचं लोकार्पण झालं की कधी सुद्धा आचारसंहिता लागू शकते. प्रत्येकाच्या भेटीगाठी चालू आहे. मग माझा सर्वांना प्रश्न आहे, लोकसभेची तयारी करता, विधानसभेची तयारी करता, घर कसं बांधायची तयारी करता, गाडी कोणती घ्यायची याची तयारी करता. मग सर्व जाणकार मंडळीला माझा एक छोटासा प्रश्न आहे. तुम्हीही मरणार आहात आणि मीही मरणार आहेत. तुम्ही आणि मी तुमच्याने माझ्या मरणाची कधी तयारी केलेली आहे महाराज? काही लोक म्हणतील मरणाची काय तयारी? हो, मरणाची सुद्धा तयारी आहे. एक क्षण सुद्धा भगवंताच्या चिंतनाविना वाया न जाणं ही तुमच्याने माझ्या मरणाची तयारी आहे. श्वास श्वास पर कृष्ण भजी वृथा सासना खोय, ना जाने इस श्वास की आवन होय न होय. प्रत्येक क्षणाला देवाचं चिंतन करा. एक क्षण सुद्धा भगवंताच्या चिंतनाविना वाया नका घालू. देव एवढा चांगला आहे महाराज. तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट. म्हणून इथं बसणाऱ्या सर्व हिंदू बांधवांना, वारकरी मंडळीला माझी विनंती आहे, आजपासून नवीन वर्षामध्ये तुम्ही पदार्पण केलंय ना, माझे हात जोडून विनंती आहे, दररोजचा संकल्प करा. मी एवढ्या लांबून प्रवास करून आलो, माझ्या पदरामध्ये एक भीक टाका. तुम्ही म्हणसाल पैसे, अजिबात नको. मला तुमच्याकडून एक दान हवंय. आणि आज 2024 मध्ये प्रत्येकाने तो संकल्प करा की महाराज आजपासून आम्ही दररोज न चुकता कमीत कमी 11 माळी तरी रामकृष्णारी या मंत्राचा जप करू. निश्चित तुमचा जन्म सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. देवाचं चिंतन केलं माणूस वाया गेला असा माणूसच नाही. नाम घेता वाया गेला नाहीसा कोणी. पेडा हसत हसत खा, पेडा गोडच आहे. पेडा झोपीत खा, पेडा कसा आहे? गोडच आहे. आणि पेडा रडत रडत खा, पेडा कसा आहे? गोडच आहे. का झोपीत खाल्ल्यावर कडू लागतो माया? हो नाही. मग झोपीत खाल्ला तरी गोडच आहे, हसत हसत खाल्ला तरी गोडच आहे, आणि रडत रडत जरी खाल्ला तरी गोडच आहे. माझ्या देवाचं चिंतन कोणत्याही भावनेनं करा. अरे पुतनेनं विष पाजलंय माझ्या भगवंताला, तरी माझ्या भगवंताने तिला सायुज्यता मुक्ती दिली. रावणानं प्रभू रामचंद्राची बायको पळवली, सीताई साहेबाला पळवलं, तरी सुद्धा बिभीषणाच्या अगोदर रावणाचा उद्धार केलाय. शिशुपाळानं शिव्या दिलेल्या आहे, तरी त्याची आत्मज्योत आपल्या शरीरामध्ये विलीन करून घेतली. राक्षसाचा जर उद्धार जगाचा मालक करत असेल तर तुमचा आणि माझा का करणार नाही? फक्त 2 पावलं तुम्हाला आणि मला त्याच्यासाठी चालायचंय. भगवंताच्या नावामध्ये किती ताकद आहे. एक छोटंसं उदाहरण सांगतो. इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या मायांनो, खोटं बोलू नका, फक्त खरं बोला. नवीन वर्षाचं एखादी तरी माय माऊली इथं अशी असेल ना हो, तिचा नवरा दारू पेत असेल, हात वर करा बरं. अजिबात तसली गलती करू. सगळं ऑनलाईन चालू आहे आणि फेसबुक लाईव्ह सुद्धा चालू आहे. स्क्रीनवर तुम्ही हात वर करायला जासाल आणि ते बेवडं जर इकडं बसेल असेल, मी कीर्तन संपल्यावर निघून जाईल. नवीन वर्षाची सुरुवात तुमची चांगली दणाद. मग ऐका मायानो, मी तुमचा मुलगा म्हणून सांगतोय तुम्हाला, ऐका. तुम्हाला असं वाटतं की नाही मायानो तुमच्या नवऱ्यानं दारू सोडवी? मान सुद्धा नका हलू तुम्ही. मी मानसशास्त्राचा तज्ञ आहे. कोण माणूस कसा आहे मी चेहरा पाहून सांगू शकतो. दररोज लोकायतच आहे ना महाराज. कोण माणूस हलकट आहे चेहरा पाहून सांगू शकतो. कोण माणूस पैसे घेतले परत देत नाही चेहरा पाहून. कोण माणूस तोंडावर गोड बोलतो माघारी काड्या करतो चेहरा पाहून सांगू शकतो आपण.
मग तुम्हाला असं वाटतं की नाही मायानो, मी 2024चं तुम्हाला हे गिफ्ट देतोय. काय देतोय? असं समजा हे तुमच्या मुलाचं तुम्हाला गिफ्टची. तुम्हाला असं वाटतं ना तुमच्या नवऱ्यानं दारू सोडावी, मी सांगतो त्या मंत्राचा फक्त 2 महिने जप करा. हे बघा, मी काही बागेश्वर धाम नाहीये, माझ्यावर काही बजरंगबलीची कृपा नाहीये, मी ज्ञानोबराय तुकोबरायचा सेवक आहे, मला काही जादूही जमत नाही आणि लाईव्ह चालू आहे महाराज, तुम्ही रेकॉर्ड करून घ्या. मी सांगतो त्या मंत्राचा माया हो, फक्त 2 महिने जप करा. नवीन वर्ष आहे, आजपासून सुरू करा. आजचा दिवस गेला, उद्यापासून सुरू करा. जानेवारी फेब्रुवारी ह्या 2 महिन्यात जर तुमच्या नवऱ्यानं दारू नाही सोडली तर हा पुरुषोत्तम पाटील कीर्तन करायचं सोडून दिली, एवढी ताकद भगवंताच्या नामामध्ये. काही माय मावले तर म्हणतील भाऊ बाकीचं कीर्तन राहू दे, पहिला मंत्र सांग. बरं, मी दुसऱ्या संप्रदायाचा माणूस नाही, मी वारकरी संप्रदायाचा पाईक आहे. आणि वारकरी संप्रदायामध्ये फक्त एकच मंत्र आहे, बाबाजी आपुले सांगितले नाम, आणि मंत्र दिला राम कृष्णारी. प्रत्येक माझ्या इथं बसणाऱ्या आईला स्वयंपाक करायला 1 तास लागतो. चपाती भाजी वगैरे कापण्यासाठी वगैरे किती वेळ लागतो माया हो? उद्यापासून करून तर बघा. 1 रुपया ॲडव्हान्स घेत नाही हो मी, खरं सांगतोय तुम्हाला. हा, गुण आल्यानंतर तुम्हाला काय हवेटच 2-4 एकर माझ्या नावावर करायची नाही म्हणणार नाही मी, पण अगोदर 1 रुपया नाही. सकाळी उठल्या स्वयंपाक सुरू झाला की स्वयंपाक संपेपर्यंत कोणालाच बोलू नका, मोबाईल खेळू नका. सुरू झालं की रामकृष्णारी 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 रामकृष्णारी, असं जर 1 तास भजन केलं तर 5000 वेळेस नामस्मरण होतं. किती वेळेस होतं? किती माया हो? किती? मग स्वयंपाक तुम्हाला 2 टाइम करावा लागतो, सकाळचा एकदा आणि संध्याकाळचा एकदा. मग सकाळचं 5000 आणि संध्याकाळचं 5000. नामस्मरण किती झालं माया हो? किती? 10,000 नामस्मरणाचं पुण्य ज्यावेळेस त्या जेवणात जाईल, ते जेवण राहणार नाही, तो प्रसाद तयार होईल. काय होईल? प्रसाद. आणि तो प्रसाद तुम्ही 1 नंबरच्या बेवड्याला फक्त श्रद्धेनं 2 महिने खाऊ घाला. किती? तुम्ही जसं खासाल तशी बुद्धी होईल ना महाराज. तुम्ही अजून सुद्धा सर्वे करा, तूप खाणारे लोक हे आपल्या पुढचेच आहे महाराज. 48 कलेक्टर आहे महाराष्ट्रात. किती आहे? 1, 2, 3 कमी जास्त असतील, पण धरून चला. 48 कलेक्टर पैकी 38 ते 39 कलेक्टर तूप खाणारेचे. मंत्री जरी तुमचे असले तरी पिये तूप खाणारेचे. विधानसभेचे सचिव पहा, केंद्राचे सचिव पहा, महाराष्ट्रातील जेवढे पिक्चरचे दिग्दर्शक आहे, जेवढे मोठे मोठे गायक आहे. मागच्या वर्षी मला वाटतं देशपांडे सरांचं गायन झालं, सुरेश वाडकर, सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर. तुम्ही नावं वाचा फक्त, मी तुम्हाला सांगतो यातला कोणीच कोंबड्या खाणारा नाही, सगळे तूप खाणारेचे महाराज. इथं जेवढे काही मंडळी बसलेले, माझा प्रश्न आहे तुम्हाला, कधी तुम्ही एखादा पाहिला का तूप खाणारा मनुष्य? ट्रॅक्टर ड्रायव्हर असले हलकट काम ते करणारच नाही. क्लास 1 क्लास 2च. कळलं ना तुम्हाला? नाही कळलं तरी ताण नका घेऊ, आपल्याला पुढे चालायचं. चला, तुम्ही देवाचं चिंतन करा महाराज. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भव सिंधू. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट. भगवंताचं चिंतन करा, आणि भगवंताचं जर चिंतन केलं तर निश्चित तुमचे संसार रूपी नौका माझा जगाचा मालक पार केल्याशिवाय राहणार नाही. विठोबा रखुमाई जय जय. टाळी टाळी टाळी. हरी जय 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 विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. कुंडलिका वरदे हरिचा
सर्वांनी हातवर करा बरं 2 मिनिटं. हातात कावळा सापडावा तसा नरदेह सापडलेला आहे. म्हणून सर्वांना विनंती, संधीचं सोनं करा. काय करा? संधीचं सोनं करा. मी दररोज सांगतोय, मानुस जन अनमोल रे, मिट्टी में ना खोल रे, अब तो मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं रे. आंधळेच्या हातात कापळा सापडावा. अरे प्रत्येक गोष्टीची गॅरंटी घेऊ शकता तुम्ही. चांगला मोबाईल घेण्यासाठीचा मोबाईलची गॅरंटी आहे, चांगला बल्ब घेण्यासाठीचा त्या बल्बची गॅरंटी आहे, हा माईक घेण्यासाठीचा माईकची गॅरंटी. माणसाची काय गॅरंटी आहे? कपातला चहा कपात असतो, बशीतला बशीत. लोक म्हणे चहा पित होते हो, मरायला उशीर लागत. मी सांगतोय का, साज रुक जाएगी चलते चलते. पाटे सर्वांच्या. हे काळान काळाची तोंडी, घातली लोणियाची उंडी, माशी पाख पाकरी तव हे सरे, क्षणभंगूर जीवन की कलिका, कल प्रात को केली ना केली. झोपणं जरी तुमच्याने माझ्या हातात आहे, तरी उठवणं माझ्या भगवंताच्या हातात आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, न चुकता देवाचं चिंतन करा बरं. निश्चित तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी. तुम्ही 2 पावलं त्याच्यासाठी चला. महाराज किती गोड वर्णन करतात पहा. याद आएगी उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी, ऐसा विश्वास मन में जगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, काम करते चलो, नाम जपते चलो, हर समय कृष्ण का ध्यान करते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. देवाचं चिंतन करा गड्यांनो, वेळ नका वाया घालू. महाराज सांगतात, ज्यांचं अवघ प्रेम देवावर आहे, नाही अनेक प्रमाण, 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 नाही अनेक प्रमाण. तन धन प्राण जन, तन धन प्राण जन, नाही अनेक प्रमाण, नाही अनेक प्रमाण. तन धन जन, तन धन प्राण जन, नाही अनेक प्रमाण, नाही अनेक प्रमाण. ज्यांचा विषय भगवंत झालाय, ज्यांचं अवघड देवावर प्रेम आहे, नाही अनेक प्रमाण, तन धन तृण जन, पडता जड भारी, नेमा नटळे निर्धारी. असा वैष्णव कोणत्याही जीवनामध्ये, कोणत्याही जातीमध्ये जन्मालो, जगाचा मालक त्यांच्या जाती कुळाचा विचार करत नाही. तुका म्हणे याती हो का तयाती बलती. जाणकार मंडळीला माझी विनंती आहे, पहिला महाराष्ट्रातला जातीवाद जर कोणी संपवला असेल तर माझ्या ज्ञानोबराधिक साधू संतांनी संपवला. यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणाची. याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय ऐसा खटनट यावे शुद्ध होऊन जावे, दौंडी पिटी भावे चोखा मेळा. काही लोक आम्हा सांप्रदायिक लोकांना पुरोगामी विचार सांगतात की आम्ही पुरोगामी विचाराचे आहोत. काय म्हणतात ते? आम्ही पुरोगामी विचार. पुरोगामी विचार राजकारणापुरते फक्त बोलल्या जातात. पुरोगामी काय विचार आहे हा वारकरी संप्रदाय जगून दाखवतो. महाराज पंढरपूरला जर गेले तर पहिलं दर्शन तुम्हाला चोख उभारायचं घ्यावं लागतं. कोणाला घ्यावं लागतं? अरे पुरोगामी विचार नाही तर कोणते विचार आहे? तुम्ही जर महाराष्ट्राचा सर्वे केला ना
तर महाराष्ट्रात कमीत कमी 10 ते 20 हजार कीर्तनकार असतील. किती कीर्तनकार आहे? 20,000. त्यातले 2-4 कीर्तनकार जर सगळे सोडले तर सगळे बहुजन समाजाचे कीर्तनकार आहे. ही विनंती माझी तुम्हाला. जातीवाद वारकरी संप्रदायामध्ये नाहीये. ज्ञानोबरायांनी ही परंपरा खंडित करून टाकली. सकळांशी येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार. तुम्ही जर उत्तर प्रदेशला भागवत शिकण्यासाठी गेले तर तिथं फक्त ब्राह्मणालाच भागवत शिकवलं जातं, क्षत्रिय लोकांना शिकवलं जात नाही. ही पद्धत आहे. पण या महाराष्ट्रामध्ये सर्वांना घेऊन जाणारा संप्रदाय जर कोणता असेल तर तो फक्त आणि फक्त माझा वारकरी संप्रदाय आहे. म्हणून तुका म्हणे याती हो का तयाती बलती. म्हणून जाती कुळाचा विचार संप्रदायाने केला नाही. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, परमार्थ करत असताना परमार्थ भावनेनं करा, परमार्थ श्रद्धेनं करा, परमार्थ आवडीने करा. एक वाक्य लिहून ठेवा गड्या काळजांवर माझं तुम्ही. आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो, दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है. आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो, दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है. लेकिन आपका दिखावा भला कितना भी अच्छा हो, मेरा भगवान तो आपको आपके नियत से ही जानता है. बस परमार्थ करत असताना परमार्थ श्रद्धेनं करा, भावनेनं करा. आज परमार्थात गर्दी खूप वाढली, पण दिवसेंदिवस परमार्थातली गर्दी कमी होत चालली महाराज. आज परमार्थाला जेवढे चांगले दिवस आहे जगात तेवढे कोणावरच नाही. IT पार्कवाल्याला सुद्धा नाही एवढे चांगले दिवस जेवढे परमार्थावर आहे. तुम्ही कोणत्याही टायमाला कीर्तन ठेवा, लोक तेवढेच आहे. पहिलं सप्ताहानिमित्त कीर्तन होत होतं, आता माणसं मेले तरी कीर्तन आहे, माणसं जलमले तरी कीर्तन आहे. 90 वर्षाच्या डंगऱ्याचे वाढदिवस साजरे करावे लागतात. त्यांना अख्खं गाव लुटलेलं असतं आणि आम्ही म्हणतो दादासारखा माणूस नाही. काय अवघड काम झालंय महाराज. कीर्तनकार झाल्यापासून एवढं खोटं बोलावं लागतात. आमदार साहेब तुमच्यासारखं झालंय हो आमचं. खरं सांगतो ना, कोणालाही कीर्तनात फक्त वर्णनच प्रिय आहे असं नाहीये महाराज. अरे ज्यांनी या समाजासाठी काही योगदान दिलेलं आहे, ज्यांनी या समाजासाठी काहीतरी केलेलं आहे, अशा लोकांचं कीर्तनात वर्णन केलं पाहिजे. एक तर संताचं, भगवंताचं, क्रांतिकारी लोकांचं कीर्तनकार झाल्यापासून सर्वांचंच वर्णन करावं लागतं. त्या दिवशी एका चांगल्या पुढाऱ्याचा वाढदिवस होता आणि ते माझ्या कानात सांगत होतं, साहेब हो महाराज तुम्ही फक्त 2 तास माझ्याविषयीच बोला. परत आलं म्हणे, महाराज जेवढं मानधन धरलं त्याच्यापेक्षा डबल घ्या, फक्त माझ्याविषयीच बोला. मी हळूच साहेबाच्या कानात सांगितलं, म्हणलं साहेब चारित्र्यहीन लोकांचं चरित्र कीर्तनातून नाही गायला जातो, चारित्र्यवान लोकांचं चरित्र कीर्तनातून गायला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांचंच का कीर्तनात आपण चरित्र गातो? का अहिल्याबाई होळकरांचं नाव घेतो? का झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचं नाव घेतो? का भगतसिंग यांचं नाव घेतो? का सुखदेव राजगुरू यांचे नाव घेतो? अरे या लोकांनी या देशासाठी बलिदान दिलेलं आहे. या लोकांचं या समाजासाठी कार्य आहे. म्हणून परमार्थ हा जातीचा विषय नाहीये, जातीच्या पलीकडचा विषय परमार्थ आहे. अरे तुम्ही सर्व भाग्यवान लोक आहात की आपण सर्व भारताचे रहिवासी आहोत. या भारतासारखी विचाराची बैठक जगात कोणत्याच देशाची नाहीये. आपलं पोरगं शाळेत गेल्यानंतर त्याला 1 2 3 4 नाही शिकवल्या जात. आपलं पोरगं शाळेत गेल्यानंतर त्याला ABCD नाही शिकवल्या जात. आपलं पोरगं शाळेत गेले त्याला 1 2 3 क ख ग वगैरे नाही शिकवल्या जात. पहिल्या वर्गात गेले की सर म्हणतात हात पुढं कर, मन माझ्या पाठीमागे, इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियाज आर माय ब्रदर्स अँड सिस्टर, आय लो माय कंट्री, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे आणि माझ्या देशावर माझं प्रेम आहे. या जगामध्ये सर्वात सुंदर विचार जर कोणत्या देशाचे असेल तर भारताचे महाराज. एक सांगू तुम्हाला, म्हणून तर आपल्याला भारताला भारत माता ही संज्ञा आहे. तुम्ही कधी असं ऐकलं का भारत माता पाकिस्तान चुलता, अमेरिका मावशी, लंडन दिदी? नो, ओनली भारत माता. अरे आमच्या देशाचा स्वभाव एवढा चांगला आहे, जे आमच्यावर प्रेम करतात त्यांच्यावर तर आम्ही प्रेम करतोच, जे आमच्यावर प्रेम करतात त्यांच्यावर तर आम्ही प्रेम करतोच, पण जे पाकिस्तानी सैन्य माझ्या हिंदू जवानांना गोळ्या घालतंय त्या पाकिस्तानी सैन्यांना सुद्धा दिवाळीची पहिली मिठाई देणारा जगातला पहिला देश जर कोणता असेल तर तो भारत आहे महाराज. मी 2-4 दिवस घरी असताना काही नेपाळचे लोक रगी विकण्यासाठी गावात आले होते. रगी घ्या, रगी, रगी घ्या, रगी. आमच्या गल्लीतल्या सर्वच महिलांनी रगी घेतल्या. आमच्या काकूनं सुद्धा 4 रगी घेतल्या. मी काकूला म्हणलं, काकू केवढ्याला आहे गरब? आमची काकू म्हणे, महाराज उधार दिली रे त्यानं. म्हणे कोणत्या बेसवर? आधार कार्ड दिलं का? म्हणे नाही. पॅन कार्ड दिलं? नाही. कोरा चेक? अजिबात नाही. तो म्हणला गुढीपाडव्याला मी येणार पैसे घेऊन जाणार. उदाहरण लक्ष देऊन ऐका. एक नेपाळचा माणूस एका छोट्या जिल्ह्यामध्ये, छोट्या तालुक्यामध्ये 400-500 गावाच्या खेड्यामध्ये येऊन 4 महिन्या अगोदर तुम्हाला रगी उधार देतो आणि मग तुम्ही 4 महिन्यांनी येऊन पैसे घेऊन जाईल. नेपाळच्या लोकांना सुद्धा माहित आहे
महाराष्ट्रातले लोक काही करू शकतात पण कोणाचा विश्वासघात करू शकत नाही, हा आपल्या रक्ताचा स्वभाव आहे महाराज. अख्खा महाराष्ट्र फिरा तुम्ही, भारत फिरा, भारतातले लोक तुम्हाला कुठंच काम करताना दिसणार नाही, पण अख्ख्या भारतातले लोक आपल्या महाराष्ट्रात काम करतात महाराज. युपीचे आहे, बिहारचे आहे, कर्नाटकचे आहे, सगळे स्वीट मार्ट राजस्थानवाले आहेच ना महाराज. कारण की भारतात सर्वात सुंदर राज्य जर कोणतं असेल तर ते महाराष्ट्र आहे. बाकीच्या ठिकाणी नुसती लक्ष्मी, आपल्याकडे महालक्ष्मी महाराज. आपला राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र आहे, म्हणून तर सगळ्या भारतातल्या सगळ्या नेत्याचं लक्ष आपल्या मुंबईवर आहे, बरोबर आहे का नाही. अख्ख्या भारताला पोहोचल एवढी ताकद या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, साधू संतांची भूमी आहे, आचरणाची भूमी आहे. मी खरं सांगू का महाराज, अजून सुद्धा आपला मराठवाडा पैशाने श्रीमंत नसतील, आपल्या तिकडे लोक गरीब असतील, अरे 2-2, 3-3 रुपये टक्क्यानं वारीला जाणार, पैसे काढून वारीला जाणारे लोक या मराठवाड्यामध्ये. पण तुम्ही पहा, एखाद्या बाय माऊलीकडे जा, तिच्या कपडाला कुंकू दिसतो, डोक्यावर पदर दिसतो, आणि प्रत्येक गावात लोक 70 ते 80% माळकरी आहे. हा मराठवाड्याचा सगळ्यात मोठा काय परमार्थ आहे महाराज. फाटके असू द्या पण परमार्थ अजरामर आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, परमार्थ भगवान जगाचा मालक तुमच्या जाती कुळाचा विचार करत नाही. तुका म्हणे याती होकाता याती बलती नाही अनिक प्रमाण तन धन तृण जन. हा बनाएगे मंदिर, तरी केस होत होती, आता म्हणायची काय गरज आहे. बन रहा है मंदिर सुद्धा म्हणायची गरज नाही, आता ऑलरेडी मंदिराचं काम झालेलं आहे. बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है. हो अवधपुरी का धाम बन गया है मंदिर, बन गया है बन गया है मंदिर, बन गया है मंदिर. एक ताली वाजत नाहीये, टाळी एक हो. नस नस में जो खून भरा है, खून तुम्हारे नाम का, हिंदू धर्म का बच्चा प्रभु तुम्हारे काम का. अब हमें नहीं होश, बड़ा दिल में हो जश, चाहे कुछ भी हो अंजाम. बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा है. अवधपुरी का धाम बन गया है मंदिर, बन गया है मंदिर. हो मर्यादा पुरुषोत्तम, मर्यादा से होंगे काम, हम है दीवाने राम के. राम जी की डोली चले बोले बजरंग बली, भक्ति अयोध्या राम के. राम जी का मंदिर बने, खुशियों की दीप जले, हो के नहीं नाकाम. बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है. हो अवधपुरी का धाम बन गया है मंदिर, बन गया है मंदिर. प्रभु रामचंद्र भगवान की, प्रभु रामचंद्र भगवान की जय. बिको सोड याला थोडा. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री राम, जय श्री राम, जय जय श्री राम. अरे आपल्यालाच त्याचा हर्ष आहे असं नाहीये, बाहेर देशातले लोक सुद्धा महाराज प्रभू रामचंद्राचा उत्सव साजरा करत आहेत. भाग्यवान लोक आहे महाराज. आपल्या डोळ्यासमोर आपण 370 कलम रद्द होताना पाहिलेली आहे. आपल्या डोळ्यासमोरच आपण राम मंदिराचं राज्याभिषेक पाहिलाय. आपल्या डोळ्यासमोरच आपण कोरोना पाहिलाय. जुन्या लोकांना जर विचारलं तुम्ही काय पाहिलं, ते एकच सांगतात 72चा दुष्काळ. याच्या पलीकडे जुन्या लोकांनी काहीच पाहिलं नाही. आपण कोरोना पाहिला, डेल्टा पाहिला, म्युकर मायक्रोसिस पाहिला, डेंगू पाहिला, चिकनगुनिया पाहिला.
एका पक्षाचे 4-4 पक्ष होतात हे डोळ्यानंच पाहिलंय आपण. पण आपल्या म्हातारा झाल्यानंतर आपल्या नातवांना सांगू, प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक आम्ही आमच्या डोळ्यानं पाहिलाय. प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक सुद्धा डोळ्यानं पाहिलाय. एक माणूस परवा दिवशी आमदार साहेब मला सांगत होता, म्हणे महाराज एवढं मोठं कोट्यावधी रुपये खर्च करून एवढं मंदिर बांधण्यापेक्षा एखादं कॉलेजेस काढलं असतं, एखादं युनिव्हर्सिटी काढली असती तर गोरगरिबाची मुलं शिकले असते. मी त्या नास्तिक माणसाला जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं आहे. म्हणलं, मूर्खा, कॉलेजमध्ये बिघडलेले लोक, विद्यापीठामध्ये बिघडलेले लोक, युनिव्हर्सिटीमध्ये बिघडलेले लोक, IT पार्कला बिघडलेले लोक हे फक्त आणि फक्त मंदिरातच नीट होऊ शकतात. म्हणून पहिलं मंदिर बांधायचं. आणि का मंदिर नसावं? असलंच पाहिजेत. 50 घरं जर एखाद्या गावामध्ये मुस्लिम धर्माचे असतील तर तिथं 50-50 लाखाची मस्जिद आहे. जिथं 20 घरं मुस्लिम समाजाचे तिथं 30 ते 40 लाख रुपयाची मस्जिद आहे. अरे जर 50 घरं एका गावात मुस्लिम समाजाचे असले तर 50-50 लाखाची मस्जिद असते. ज्या देशामध्ये 75% हिंदू आहे त्या देशाचं राम मंदिर या जगातलं सर्वात मोठं मंदिर असलं पाहिजे. 22 तारखेला जरी तुम्हाला जायला नाही मिळालं माया हो, तरी तो दिवस आपण दिवाळीपेक्षा आनंदानं साजरा करा. प्रत्येकाने आपल्या घरावर गुढी लावा. खरं असं वाटतंय की आपण खरोखर पुण्यवान आहात महाराज. एवढा सुंदर सोहळा आपण आपल्या डोळ्यानं पाहणार आहोत. प्रत्येकाने आपल्या घरावर गुढी लावा. प्रत्येकाने त्या दिवशी तोरणं बांधा घराला. का? कारण की माझ्या प्रभू रामचंद्राचं राज्य सुरू झालंय. आता कोणाचं राज्य सुरू झालंय? झाले राम राज्य काय उने आमासी. प्रभू रामचंद्राचं राज्य सुरू झालंय. अरे घरातला गणपती जर तुम्ही लोकांनी चौकात आणला, गणपती बाप्पा पहिले चौकात नव्हते, आपण चौकात नेले. घरातला गणपती जर तुम्ही लोकांनी चौकात आणला तर मंदिरातले प्रभू रामचंद्र त्या दिवशी प्रत्येकाने आपल्या घरी आणायचे. सर्वांना माझी विनंती आहे. आणि इथं मायांना माझी विनंती, माया हो, आपल्या नवऱ्याला सांगा, बाबा मला कानातलं नको, नाकातलं नको, मला मकर संक्रांतीला साडी नको, फक्त मरायच्या अगोदर मला एकदा अयोध्येला घेऊन चाल, बस सार्थक झालं तुमचा जन्म महाराज. काय ताकद आहे. आणि कोणी म्हणतात राम मंदिर. अरे राम मंदिर हे BJP पक्षाचं नाहीये. कोण म्हणतंय तुम्हाला? पुढाकार जरी त्यांचा असला, जर BJPच पक्षाचा असतं तर BJPने एखाद्या बिल्डराला सांगितलं असतं अख्खं मंदिर त्यानं बांधलं असतं. नाही महाराज, प्रत्येकाच्या खिशातून 1-1 रुपया गेलेला आहे. अरे ते मंदिर कोणत्या पक्षाचं नाहीये, ते मंदिर कोणत्या ट्रस्टीचं नाहीये. या देशामध्ये जेवढे हिंदू बांधव आहे त्या हिंदू धर्माचं आराध्य दैवताचं म्हणजे प्रभू रामचंद्राचं मंदिर आहे. तुम्ही तिथे गेल्यानंतर ते मंदिर पाहिल्यानंतर प्रत्येकाला वाटलं पाहिजे, अरे आपण सुद्धा 10,000 रुपये मंदिराला दिलेले, आपण सुद्धा 10 गोण्या सिमेंट दिलेले आहे, आपण सुद्धा एक चांदीची वीट दिलेली आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. अरे धर्म जर जगला तर तुम्ही जगसाल ना गड्यांनो. आज धर्मावर एवढं मोठं संकट आहे आणि धर्मासाठी सर्वांनी एकत्रित या. तुम्ही जर एकत्रित आले, मला आनंद आहे. ह्या मंडपाचा जर सर्वे केला आमदार साहेब तर 70% तरुणांची संख्या आहे. हा तरुण जर माझ्या संप्रदायाच्या जवळ आला, हा तरुण जर माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या जवळ आला तर निश्चित उद्या महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाची क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. तरुणांना माझी विनंती आहे, पोरांनो कष्ट करा, अभ्यास करा, मोठे व्हा. सर्वांना विनंती, पण दारू पिऊन तुमचंही जीवन बर्बाद नका करून दुसऱ्याचे लेकीवाळीचंही जीवन बर्बाद नका करू. UP बिहारचे लोक तुमच्या लातूरला येऊन पाणीपुऱ्या विकून त्यांचा दररोजचा टर्नओव्हर 20-20 हजाराचा आहे. राजस्थानवाले स्वीट मार्टवाले तुमच्या महाराष्ट्रात येऊन त्यांचा दररोजचा टर्नओव्हर 50-50, 60-60, 70 हजार रुपयाचा आहे. राजस्थानवाले स्वीट मार्टवाले येऊन जर लातूरच्या मेन चौकात जर स्वीट मार्टचं दुकान टाकतात तर तुम्ही सुद्धा धंदे करा, व्यवसाय करा. अरे मी तर या मताचा माणूस आहे, सरकारी नोकरी करण्यापेक्षा दुसऱ्याच्या हाताखाली काम करण्यापेक्षा एवढे सक्षम व्हा की तुमच्या हाताखाली 10 लोकांनी काम केलं पाहिजेत गड्यांनो. 5 एकर जमीन आहे ना, 5 म्हशी घ्या, लाजू नका. दररोजचं दूध काढा, लातूरला घेऊन जा. दर महिना तुम्हाला 50,000 रुपये मिळेल. म्हणून सर्वांना माझी विनंती, उद्योगधंदे करा, व्यवसायासाठी एकत्रित या. तरुणांना हात जोडून विनंती, पोरांनो फक्त जीवनामध्ये व्यसन करू नका. चांगले मोबाईल घ्या, गाड्या घ्या, मस्त जीवन जगा, पण जीवनामध्ये व्यसन करू नका. मला आनंद वाटतोय आमदार साहेब, खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलं. तुमच्या गळ्यातली माळ पाहिल्यानंतर माझं तुमच्यावर जेवढं प्रेम होतं त्याच्यापेक्षा जास्त वाढलं महाराज. तुम्ही म्हणसाल असं का? माझी या जातीचे मज भेटो कोणी. तुमच्या गळ्यात किती सोने, सोन्यावाल्याला तर आम्ही मोजतच नाही महाराज, आणि पैशावाल्याला तर काय मोजायचं महाराज, कारण दररोजच एका उद्योगपतीच्या घरी आम्ही पैशाशी काय करायचं. बरं तुमच्याकडे 10,000 कोटी माया काय कामीचे.
पण तुमच्या गळ्यामध्ये जर माळ असेल तर निश्चित याचा धरीना अभिमान आणि करीला आपुले जतन. या समाजाला योग्य दिशा देण्याचं काम, या समाजाला संघटित ठेवण्याचं काम फक्त संप्रदाय आणि हा हिंदू धर्म करू शकतो. म्हणून एवढं गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलंय. तुम्हाला धन्यवाद देण्यापेक्षा धन्य माता पिता तयाची. तुमच्यासारखा माळकरी मुलगा ज्या मायमाऊलीने जन्माला घातला त्या मायमाऊलीची कुसही भाग्यवान आहे. आणि वडिलाविषयी काय सांगायचं, अख्खं आयुष्य ज्यांचं परमार्थात गेलंय, कीर्तन सेवा करण्यात गेलंय. अशा आता शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. मी प्रभू रामचंद्राच्या चरणी विनंती करतो, ज्ञानोबराय तुकोबरायच्या चरणी विनंती करतो. समाजाची सेवा करणारा जर एखादा आमचा माळकरी धर्माची सेवा करत असेल, समाजाची सेवा करत असेल तर भगवंता निश्चित त्याच्याकडून समाजाची सेवा होऊ दे. 2024चा कार्यक्रम आपण आता आनंदात पार पाडलाय. मी पांडुरंगाला विनंती करतो 2025चं 1 जानेवारी सुद्धा याच थाटामाटात आपण साजरी करू, इथंच साजरी करू. पण आमदार साहेब त्यावेळेस तुम्ही आमदार म्हणून इथं नका येऊ, लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून हा कार्यक्रम साजरा करायचा. का नाही करू? आमचं एक मत आहे, जो आमच्या ज्ञानोबराय तुकोबरायसाठी उभा आहे, जो आमच्या धर्मासाठी उभा आहे, आम्ही त्याच्यासाठी उभे. गड्यानं तुम्हाला पैसों से खाना मिल सकता है, पैसों से भूख नहीं मिल सकती. पैसों से किताबें खरीद सकते हो, पैसों से ज्ञान नहीं खरीद सकते. बसा 2 मिनिटं, बसा 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 बसा. तुम्हाला तुमच्या बायकाईची शपथ उठली तर पहा तुम्ही आता. पैसों से खाना मिल सकता है, भूख नहीं मिल सकती. पैसों से किताबें खरीद सकते हो, ज्ञान नहीं खरीद सकते. पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो, नींद नहीं खरीद सकते. उसी तरह पैसों से आप लोगों को मिल सकती है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते. मी नेहमी आवर्जून एक उदाहरण सांगत असतो. 2 मिनिटं घेतो, जास्त वेळ नाही घेणार. एका मायमाऊलीचा डोळा खराब झाला गड्यांनो, ऐका. रडायला लागली ती. दादा डोळा खराब झालाय रे वागा माझा, काळजी करू नको माय. लातूरच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करतो. आई रडायला लागली. दादा लातूरला जर जाऊन डोळा नीट नाही झाला तर काय करशील? मुलगा म्हणला आई काळजी करू नको ग, ह्या वर्षी भरपूर कपाशी झाली, सोयाबीन झाली, ऊस झाला. मी मुंबईच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करतो. आई परत रडायला लागली. दादा मुंबईला जाऊन जर डोळा नीट नाही झाला तर काय करशील? मुलगा रडायला लागला ना आपल्या आईला सांगू लागला, ए आई औसा लातूर हायवेवर माझी 10 एकर जमीन आहे, त्यातली 5 एकर जमीन विकतो आई आणि अमेरिका सारख्या देशामध्ये घेऊन जातो आणि तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करतो. आईच्या डोळ्याला धारा लागल्या, आई डसा डसा रडायला लागली. ए बाळा आता ऑपरेशन करायची गरज नाही रे, आता जरी मला यम नेण्यासाठी आला तरी हसत मुखाने मी त्या मरणाचा स्वीकार करेल. का? माझी कुस पवित्र झाली रे, माझ्या कुशीमधून तुझ्यासारखा प्रेम करणारा पोरगा जन्माला आला. आई रडायला लागली, पोरगाही रडायला लागलं. पोरगा रडता रडता आईला म्हणता, ए आई तू माझी परीक्षा घेत होतीस का ग माय? हो रे सोने मी तुझी परीक्षा घेत होते. बघ आई मी तुझ्या परीक्षेमध्ये 5 झालो माय, तुझ्यासाठी 5 एकर जमीन विकायला तयार झालो. एवढं प्रेम आहे गाई माझं तुझ्यावर. पण दुर्दैवानं जर माझा डोळा खराब झाला तर तू माझ्यासाठी काय करशील? म्हातारी आई होती, रडता रडता पदरनं डोळे पुसले आणि आपल्या लेकराला सांगितलं, ए वाघा, ए सोन्या, तुझा डोळा खराब झाला तर तुझी आई तुला दवाखान्यात नाही नेणार रे माझ्या सोन्या. तुझा डोळा खराब झाल्यानंतर तुझी आई तुला दवाखान्यात नाही नेणार, माझा डोळा काढून तुझ्या हातात दिली. एवढं प्रेम या जगामध्ये आई करते. म्हणून तर मी नेहमी सांगत असतो, वाजू नको था. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. तळपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात राहिली समाजासाठी तू ग कशाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. हो 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 हो
चंदराची कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवन भर तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन आई देवा पासी मी ग आई तुलाच ग मागेन आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार म्हणून प्रत्येकाला माझे हात जोडून विनंती दादा, प्रत्येकाने आपल्या आई वडिलाची सेवा करा, धर्माची सेवा करा, गायीची सेवा करा. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलंय. नजर लागा एवढा गोड कार्यक्रम आहे महाराज. 500 ते 600 किलोमीटर प्रवास करून आलो, पण तरी सुद्धा तुमच्याकडे पाहिल्यानंतर माझा सर्व थकवा गेला. न जेवता कीर्तन एवढ्या ताकदीने केलं हे फक्त तुमच्या चेहऱ्याची प्रसन्नता पाहून महाराज. खरोखर आमदार साहेब द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हाला. पांडुरंग परमात्मा ज्ञानोबराय तुकोबराय तुमची इच्छा निश्चित पूर्ण करो अशी मी ज्ञानोबराय तुकोबरायला विनंती करतो आणि झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच आमचे टाळकरी गुणीजन मंडळी, आमचे गुरुजी भगवान बाबा आहेत, परिसरातील सर्वच मंडळी ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमासाठी कष्ट केले, आमचा सरकारी वर्ग, पोलीस मंडळी सुद्धा आनंदात त्यांनी कीर्तन ऐकलं. वा धन्यवाद. अशी शांतता फक्त कीर्तनातच आहे तुम्हाला नाही तर बसा बसा. पाठीमागचे मंडळी 2 मिनिटं थांबा. म्हणून झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करायची. जाता जाता सर्वांना एक छोटीशी विनंती आहे. आम्ही ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये एक छोटीशी गोशाळा सांभाळतोय. तुम्ही म्हणसाल काही पैसे वगैरे मागता का? महाराज अजिबात तसलं काही मनात पाप नका आणू. आमदार साहेब मी महाराष्ट्रातला एकमेव कीर्तनकार असा आहे, मी कीर्तनाचं किती जरी मानधन घेतलं तरी आतापर्यंत मी स्वतःचं घर सुद्धा नाही बांधलं. 3.5 ते 4 कोटी रुपयाचं महाराष्ट्रातलं चोखोबरायचं पहिलं मंदिर झालेलं आहे. मागच्या वर्षी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, बावनकुळे साहेब सर्व मंडळी आले होते. शेवटच्या दिवशी 70,000 ते 50-60,000 लोकांना आमरसाचं जेवण होतं. कसं? तो बी आमरस एवढा सुंदर होता, पतळा नाही, रसाचा टिक्का लावला तरी 2 दिवस टिक्का जाणार नाही एवढा गोड रस होता. महाराज परमार्थ ऐश्वर्यात केलं पाहिजेत. आणि मला कळतं धर्माचं काम करणाऱ्या माणसाने आपण लोकांनी धर्मासाठी उभं राहिलं पाहिजे. आमची एक छोटीशी गोशाळा आहे. मी कधीच कोणाला पैसे मागत नाही, पण त्या गायीचं रक्षण कसं करायचं? कारण की गोशाळेत येणाऱ्या गायी चांगल्या येत नाही. आळंदीला जाणारा पोरगा बेकाम, गोशाळेत येणारी गाय जी दूध देत नाही ती गोशाळेत. महाराजाच्या पाकिटामध्ये नोट जी